काला टॉप यहाँ पे सबसे ज्यादा भालू है और खतरनाक भी है। ऑफ रोड यार फुल। तो ठंडी वाजते ना। हाँ ठंडी है। इसमें सर प्याज, आलू, हरी मिर्च। नाश्ता झाल्यावर गरमागरम चहा। पीर पंजाल माउंटेन रेंज दिसते पण आता आहे ना या धुक्यामुळे काही दिसत नाहीये। आला आपला कुल्हड पिझ्झा। हो खजियारला मनसोक्त धमाल केल्यानंतर केले ना सगळ्यांनी। मजा आली। आता इथून 15 किलोमीटर अंतरावर आहे काला टॉप। आपल्या डलहौसीच्या रूटलाच आहे। चला वेदर बघा यार सडनली कसं चेंज झालंय। गुड बाय खजियार। लेक सुंदर दिसतोय बघा इकडे। काला टॉप इकडे आपल्या गाड्या इथेच पार्क करायला लागतात। यांच्याच गाड्या जातात कारण एक वाईल्ड लाईफ सफारी सारखं ऑफ रोडिंग आहे पूर्णपणे। त्यामुळे आम्ही पण गाड्या घेतल्यात। पर गाडी पर पर्सन म्हणजे एका गाडीत 6 जण जातात आणि प्रत्येकी 200 रुपये। हे बघा आमच्या गाड्या इथे पार्क केल्या। ही एक गाडी केली आपण। चला 2च गाड्या आहेत आणि 2 गाड्यांमध्ये आम्ही 18 लोक ॲडजस्ट केली। एका गाडीत 6 गेले आणि ते 10 होत आहेत। हेलो तो इतने 10 लोग लेके गए कभी पहले? जाते हैं ना। ठीक है चलो। रेडी फॉर एडवेंचर राइड। ये जो आप पेड़ देख रहे हो ना, ये देवदार का पेड़ है। ये देवदार का पेड़ है ना ये। हाँ। जैसे धूप वगैरह लगी होगी ना, हाँ इस पेड़ के नीचे बैठ जाओगे ना ठंडी लगने शुरू हो जाएगी। अच्छा तो इसलिए ठंड इतनी ज्यादा है यहाँ पे। हाँ जी सर जी 12 महीने ठंड रहता है यहाँ पे। फुल गर्मी होगी ना तो यहाँ पे ठंड ही रहेगी। यहाँ पे बर्फ पड़ता है 5-6 फीट। 5-6 फीट? हाँ जी सर जी। कौन से महीने में? वो सर नवंबर लास्ट या दिसंबर फर्स्ट को पड़नी शुरू हो जाती है। कल शाम के वक्त मैं कस्टमर को लेके गया ना। हाँ तो उनको यहाँ पे हिरन मिला। हिरन दिखा था? अच्छा हाँ जी। कितने चांसेस है अभी हमें कुछ दिखने के? बाकी सर लक के ऊपर है। लक के ऊपर। यहाँ पे सबसे ज्यादा भालू है। अरे बाप। और खतरनाक भी है। वो ऑफ रोड यार फुल। जैसे जो सनलाइट थी ना, हाँ वो जमीन के ऊपर नहीं पड़ती थी ना। अच्छा हाँ इसलिए पूरा अंधेरा रहता था। हाँ जी तो इसलिए उसका नाम काला टॉप है। इंटरेस्टिंग। अंधारवन आहे आपल्याकडे ना, अंधारवन तसं म्हणून हे काला टॉप। ब्युटी सफेद फुलं काय मस्त वाटतात बघा। इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। गाड्या पार्क तिथे त्यांनी केल्या आहेत आणि आता आम्हाला फिरायचं इथे भरपूर वेळ आपल्याला फिरायला। तर थंडी वाजते ना। ते मावशी तर कुडकुडते। सगळे बरोबर कॅफेकडे पहिले चालले। थंडी आणि भूक। इकडे आम्ही घेतले मागवले मस्त भजी गरमागरम चलतात बघा त्या। ये क्या क्या इसमें सर प्याज, आलू, हरी मिर्च। ओके चला भजी येते आपली। आता वर जाऊया। रूफटॉप मस्त सिटिंग आहे। भजी संपली हा। काय नाराज झाले लोक। येते व्ह्यू दिसतोय। वाव पीर पंजाल माउंटेन रेंज दिसते पण आता आहे ना या धुक्यामुळे काही दिसत नाहीये। ते बघा लांब तिथे आहे।
वाव. ते बघा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत तिकडे. भजिया एक रख दो, एक और एक इधर रख, एक उधर, इधर इधर इधर. अच्छा इधर. नाश्ता झाल्यावर गरमागरम चहा. इकडे शांत राहायला. इथे स्टेचे पण ऑप्शन आहेत बघा. चला बारीक बारीक पाऊस टपटपायला लागलाय बघा. तोपर्यंत गाडी जवळ पोचलं पाहिजे. चलो पूर्ण काळोख पडलाय बघा. बॅक टू डलहौसी. हे बघा पाऊस सुरूच झाला. हे बघा आता पटापट गाड्यांमध्ये जाऊन बसूया. चला आता बॅक टू डलहौसी. पावसातला नजारा बघा यार हिमाचलचा. वा वा. वाव. संध्याकाळचा व्ह्यू बघा रूम मधून दिसणारा किती सुंदर वाटतंय है ना. आम्ही पण फ्रेश होतो आणि मग जरा मार्केटला जाऊया. इथे तिबेटियन मार्केट आहे, तिथे थोडंसं शॉपिंग करूया आणि बघूया आणखीन काय खायची पाहिजे चंगळ आहे इथे. चला पुन्हा एकदा हवंय मार्केटमध्ये. आणि हे आम्हाला सापडले ना सगळे आईस्क्रीम वाले. ध्यान से देखिए इन्हें थंडी बज रही है. हाँ थंडी मिटवायला आईस्क्रीम देतो. शॉल वगैरे खरेदी चालू आहे. ओहो मून राईज ॲट डलहौसी. वा काय सुंदर दिसतोय बघा. तुम्हाला ना संचितच्या मोबाईलमध्ये दाखवतो. क्या बात आहे. आला आपल्या कुल्हड पिझ्झा. हो 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 माय गॉड. हो जाम गरम आहे. मस्त आहे. आणि कुल्हडचं ना त्याला थोडंसं ते स्मोकी अच्छा आला फ्लेवर. नाईस काहीतरी वेगळं. आणि टॉपिंग्स कशात. टॉपिंग्सचं जे पिझ्झा त्याने काय केलं पिझ्झा बनवला आणि तो क्रश करून याच्यात टाकला. आपण मागवली आलू टिक्की. जेवायला आहे ना पुन्हा सगळे शेरे पंजाबमध्ये झाले कारण जेवण छान होतं. ती बघा गँग आमची बसली आहे. आज सगळं फ्राईड राईसवरच जोर आहे. गेले जवळपास एक हप्ता हिमाचल प्रदेशची टूर चालली आहे विथ फॅमिली. आज हिमाचलमधला आणि अर्थातच डलहौसीमधला ही शेवटची नाईट आहे. उद्यापासून परतीचा प्रवास आहे पण तरी पण आपली साईट सीन सुरू राहणार आहे. उद्या आपण जाणार आहोत इथून पठाणकोट मार्गे. बघूया पुढे उद्या सांगेनच कुठे चाललो आहे ते. पण तोपर्यंत आजचा व्लॉग इथेच संपवतो. कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त फिरा. मला सक्त जगा. बाय. बाय.